व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला हे स्पष्ट करायचं आहे की इब्राहिम अली खान हे सैफ अली खानचे चिरंजीव आहेत किंवा मूवीचे डिरेक्टर हे बमन इराणी यांचे चिरंजीव आहेत, म्हणून त्यांना ट्रोल करून त्यांना क्रिटिसाइज करून मला व्हायरल व्हायचं नाही. मला समीक्षा करायची आहे सरजमीन ह्या मूवीची. मूवी म्हणून हा मूवी खरंच पाहण्यासारखा आहे का हे मी तुम्हाला सांगणार आहे. मूवीच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करू. सरजमीन ही जी मूवी आहे ती डायरेक्ट जिओ हॉटस्टारवर रिलीज केली गेली. थिएट्रिकल रिलीज या मूवीचा केला नाही. तर सरजमीन ह्या मूवीचा प्लॉट नेमका कसा आहे, एक आर्मी ऑफिसर आहेत विजय मेनन. विजय मेनन यांचा रोल प्ले केलाय पृथ्वीराज सुकुमार यांनी. त्यांची पत्नी आहे मेहर जिचा रोल प्ले केलाय काजोल यांनी, आणि त्यांना एक मुलगा आहे हरमन जो 18-20 वर्षाचा हरमन आहे. याचा रोल प्ले केलाय इब्राहिम अली खान यांनी, आणि जो छोटा हरमन आहे त्याचा रोल एका वेगळ्या ऍक्टरनं प्ले केलाय. विजय मेनन हे जे आहेत हे आर्मीचे ऑफिसर आहेत आणि काश्मीरमध्ये पोस्टिंग असल्यामुळं टेररिस्ट बरोबर त्यांचा संघर्ष होतच असतो. अशी एक सिच्युएशन क्रिएट होते की जिथं मुलगा म्हणजे हरमन आणि देश या दोघांपैकी एकाची कुठल्या कोणाची तर निवड करण्याची त्यांच्यावर वेळ येते, आणि तेव्हा विजय मेनन हे देशाला निवडतात, देशाला प्रायोरिटी देतात आणि मुलाला सॅक्रिफाईस करतात. आणि त्यानंतर तो मुलगा काही वर्षानंतर परत त्यांच्या आयुष्यात येतो, आणि नंतर विजय मेनन यांना अशी शंका येते की हा जो आहे, जो स्वतःला हरमन विजय मेनन सांगतोय, तो खरंच माझा मुलगा आहे का. मग या गोष्टीवर काही सीन्स सिक्वेन्स आहेत. त्यानंतर जेव्हा त्यांना समजते की हा खरंच माझा मुलगा आहे, त्यानंतर तो काही वर्ष आतंकवाद्यांमध्ये राहिला असल्यामुळे विजय मेनन यांच्या मनात त्याच्याबद्दल काही शंका येत असतात. या सगळ्या गोष्टीवर ही मूवी भाष्य करते. प्लॉट इंटरेस्टिंग आहे का, तर हो आहे. आता दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट ही की जेव्हा मूवी सुरू होतो मूवी संपतो, याच्यामध्ये कुठेही फिलर म्हणून कुठले सीन घातलेले नाहीत. म्हणजे मूवीची लेंथ वाढवायसाठी एखादं अननेसेसरी सीन घातले. त्यामुळं असं वाटतं तुम्हाला की बाबा एक काही तो कॉन्फ्लिक्ट आहे, त्या कॉन्फ्लिक्टला धरूनच पूर्ण मूवी आहे हे तुम्हाला जाणवतं. परंतु काजोल यांचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर तुम्हाला पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंत थोडस इमोशनल दाखवलंय, आणि ते इतकं मेलोड्रॅमॅटिक झालंय की काही सीन नंतर तुम्हाला ते इरिटेटिंग वाटू लागतं. पृथ्वीराज सुकुमार यांचं जे कॅरेक्टर आहे पूर्ण मूवीमध्ये त्यांचा स्क्रीन टाइम जास्त असल्यामुळे ते एकच कॅरेक्टर आहे जे आपण व्यवस्थित रिलेट करू शकतो. त्या कॅरेक्टरच्या भावनांपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. जिथं जशी हवी तशी त्यांनी ऍक्टिंग केली आहे. कुठेही ओव्हर एक्सप्रेसिव्ह ऍक्टिंग त्यांची वाटत नाही. तो छोटा हरमन जो आहे ना, ते कॅरेक्टर असं आहे की तो थोडासा नाजूक मुलगा आहे, त्याला स्पष्ट बोलता येत नाही, तो बोलताना अडखळतो आणि थोडासा शाय आहे, लोकांच्या समोर जायला भीतो वगैरे. इतकं भारी त्या मुलानं, लहान मुलानं प्ले केलंय. त्याने बॉडी लँग्वेज सुद्धा अतिशय छान प्रकारे कॅरी केली. मूवीत खूप काही घडून गेल्यानंतर मग इब्राहिम अली खान यांची एंट्री मूवीमध्ये होते, आणि जेव्हा एंट्री होते तेव्हापासूनच त्यांनी एक लुक, एक एक्सप्रेशन पकडलंय. ते एक्सप्रेशन पूर्ण मूवीमध्ये त्यांनी तसंच ठेवलंय. त्यांनी अजिबात त्याच्यात काय बदल करावा किंवा काहीतरी ऍक्टिंग स्किल दाखवावी असं केलेलं नाही. आता काही रिव्ह्यूवर असे देखील म्हटलेत की नादानियापेक्षा चांगली ऍक्टिंग केली. आता तुम्ही नादानिया हे जे स्टँडर्ड ठेवून जर कम्पेअर करायला गेला तर मग कसं होणार. आणि त्यांना कमी डायलॉग दिलेत, हे जाणून बुजून केलेली गोष्ट आहे. कारण जेव्हा जेव्हा ते डायलॉग डिलिव्हरी करतात तेव्हा ते डायलॉग अतिशय वाईट प्रकारे त्यांची डायलॉग डिलिव्हरी आहे असं मला जाणवलं. काही सीन आहेत असे काहीतरी हाईड आउट आहेत आणि त्या हाईड आउटवर इंडियन आर्मी अटॅक करते. मला असं वाटलं की ते सीन दिवसा शूट केलेत किंवा पहाटे किंवा थोडीशी रात्र पडायला लागल्यानंतर कदाचित शूट केलेत, आणि नंतर कलर ग्रेडिंग करून त्याला एकदमच रात्री ते काहीतरी सीन सुरू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि तो पूर्णपणे फसलाय. तुम्हाला ब्राईटनेस वाढवून ते सगळे सीन पाहायला लागणार, आणि तरी सुद्धा ते तुम्ही व्यवस्थित पाहू शकणार नाही. ऍक्शन कोरिओग्राफी जी आहे मूवी मधली, जिथे जिथं इंडियन आर्मी अटॅक करते काही ठिकाणी, तिथली जर तुम्ही ऍक्शन कोरिओग्राफी जर तुम्ही पाहिली तर अतिशय मीडियोकर आहे. उरी किंवा इतर ज्या काही मूवीज ज्याला आपण चांगली ऍक्शन म्हणतो अशी अपेक्षा घेऊन जर तुम्ही सरजमीन पाहायला गेला तर ते तुम्हाला पाहायला भेटणार नाही. धर्मा प्रोडक्शन सारखं मोठं प्रोडक्शन असल्यामुळे रिअल लोकेशनवर शूट झालाय, बऱ्यापैकी चांगला पैसा खर्च केलाय असं दिसतंय. कारण काही ठिकाणी जेव्हा गाड्यांचं चेसिंग वगैरे आहे, काही छोटे मोठे ऍक्सिडेंट जेव्हा दाखवलेत तेव्हा समजतं की चांगला खर्च केलाय.
परंतु काश्मीरची स्टोरी असून देखील काश्मीरचा माहोल जो आहे किंवा काश्मीरमध्ये असण्याचा एक्सपिरियन्स जो आहे ती मूवी तुम्हाला देत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रॉकस्टार मध्ये एक सॉन्ग आहे, जेव्हा रणबीर कपूर नर्गिसच्या लग्नासाठी काश्मीरला जातो आणि तेव्हाचे जे सॉन्ग आहे ते बघा तुम्ही किती मिनिटाचं सॉन्ग आहे, पण तरी सुद्धा ते जे त्यांचा ट्रॅव्हल दाखवलाय टू व्हीलर वरून वगैरे तो तुम्हाला काश्मीरमध्ये घेऊन जातो, तो एक्सपिरियन्स देतो तुम्हाला काश्मीरचा. परंतु अशा पद्धतीचं कुठलीही गोष्ट मूवीमध्ये दाखवलेली नाही, त्यामुळे ती मूवी तुम्हाला काश्मीरचा एक्सपिरियन्स खास असा देत नाही. मूवीमध्ये खूपच इलॉजिकल गोष्टी आहेत. जेव्हा आपण एखादी मूवी बनवत असतो किंवा पाहत असतो तेव्हा शेवटी ती मूवी आहे, सगळ्या गोष्टी लॉजिकली होऊ शकत नाहीत. परंतु ही गोष्ट तेव्हा आपल्याला बॅकफायर करते जेव्हा आपण एखादा सिरियस टॉपिक सांगायला लागलो, ज्याच्यात काहीतरी इन्व्हेस्टिगेशन आहे, ज्याच्यात काहीतरी क्युरियोसिटी आहे, आणि तेव्हा लोक क्युरियस होऊन त्या मूवीकडे बघतात, तेव्हा तर्क वितर्क लावायचा प्रयत्न करतात. आणि लिटरली सरजमीन हा मूवी पाहताना लोक पकडणार की इथं लूप होल आहे, इथं ही इलॉजिकल गोष्ट आहे. काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या खूप लोक पकडतील. जसं की जेव्हा तो इब्राहिम जेव्हा मागे येतो 8 वर्षानंतर आणि जेव्हा त्याचं इंट्रोगेशन वगैरे सुरू असतं, तेव्हा साहजिक माझ्या पण डोक्यात आलं की तो आलाय ना, पहिला त्याचं डीएनए टेस्ट करा म्हणजे समजेल की तू तुमचा मुलगा आहे का नाही. ते डीएनए टेस्ट खूप वेळानं होते वगैरे वगैरे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. किंवा एक ऍक्शन सिक्वेन्स आहे जिथं विजय मेनन 2 आतंकवाद्यांना गोळी मारत असतो, ती गोळी एकाच आतंकवाद्याला लागत, म्हणजे दोघं एकमेकाच्या हातात हात घालून चालतायत. जो प्रमुख आरोपी आहे ज्याला पकडायसाठी कितीतरी वर्ष इंडियन आर्मी प्रयत्न करते, त्याला एक ही गोळी लागत नाही, त्याच्या भावाला सगळ्या गोळ्या लागतात. म्हणजे किंवा एखादी गोळी त्याला लागली पण असेल ती इतकं ते डार्क सगळा त्याचा कलर करून ठेवलाय की ते मला व्यवस्थित दिसलं पण नाही. परंतु तो जो प्रमुख जो आतंकवादी तो त्यात वाचतो आणि त्याचा भाऊ मरतो. आता ही गोष्ट नाही पसनी पडली ना आम्हाला. म्हणजे मूवीचा जॉनर जे आहे ज्या जॉनरमध्ये अशा इलॉजिकल गोष्टी आम्हाला नाहीत पटणार. जितेंद्र जोशी ह्या मूवीमध्ये आहेत आणि जितेंद्र जोशी यांनी खूप छान ऍक्टिंग केली. आता ते मराठी आहेत म्हणून माझं त्यांच्यावर जास्त प्रेम आहे अशी गोष्ट नाही, त्यांची ऍक्टिंग खरंच चांगली आहे. एकंदरीत मला माझ्या सबस्क्रायबर जे आहेत, माझे व्ह्युअर्स जे आहेत, त्यांना हे सांगायचं आहे, जिओ हॉटस्टार किंवा एकंदरीत खूप साऱ्या OTT मध्ये खूप चांगला कंटेंट आहे. तो सगळा पाहणं तुम्हाला शक्य नाही, त्यामुळे चांगला कंटेंट जो काय आहे या सगळ्या OTT प्लॅटफॉर्मवरचा तेवढाच पहा. सरजमीन ही मूवी अशी नाही की जी तुम्ही पाहिलीच पाहिजे. मी तुम्हाला युट्यूबवर फ्रीली अवेलेबल असणाऱ्या चांगल्या मूवी सजेस्ट करतोय. माझ्या या चॅनलवर अशी सिरीज मी सुरू केल्या की 20 मूवी ज्या युट्यूबवर फ्रीली अवेलेबल आहेत तशा मूवी मी त्या सिरीजमध्ये तुम्हाला सांगतोय, त्या मूवीज तुम्ही पहा. त्याचबरोबर OTTवर काही चांगल्या मूवीज ज्या आहेत त्याही मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. हा होता सरजमीन ह्या मूवीचा रिव्ह्यू. अशाच प्रकारच्या इतर मूवीचे रिव्ह्यू देखील आपल्या चॅनलवर आहेत, त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया एका नवीन मूवीचा रिव्ह्यू करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.